जय गजानन जयतु संस्कृतम. भारतीय संस्कृती आपल्याला सांगते की या सामान्य जीवनामध्ये तुमच्या माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये सुख मिळवण्याचे 5 मार्ग आहेत. त्या 5 मार्गांनी आपण वेगवेगळ्या प्रकारचे सुख मिळवतो. म्हणजे सुख किती प्रकारचे असतील तरी मिळवण्याचे मार्ग हे 5 ठरलेले आहेत. कोणकोणते? आपल्याला सगळ्यांना ज्ञात असणारे शब्द आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. शब्दाच्या माध्यमातून आपल्याला आनंद मिळतो. याचा अर्थ कानावर आपल्याला सुंदर पडलेल्या स्वरांच्या, सुंदर पडलेल्या शब्दांच्या, कारण गोड बोलणे या शब्दाचे 2 अर्थ असतात. एक अर्थ आवाज गोड आहे आणि म्हणून त्यांचं बोलणं गोड आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरं, कदाचित आवाज व्यवस्थित नसेल पण ते जे सांगतायत त्यातले मुद्दे चांगले आहेत आणि म्हणूनही त्यांचं बोलणं गोड असा हा विषय असू शकतो. त्याच्यामुळे या दोन्ही पद्धतीने कानांच्या माध्यमातून आपल्याला आनंद घेता येतो. म्हणून पहिला शब्द आनंद विषय केला. शब्द, स्पर्श. कुठल्याही गोष्टीचा स्पर्श त्या त्या वातावरणानुसार, कारण आता आपण ते वारंवार पाहिलेलं आहे की कुठली गोष्ट अनुकूल असते तेव्हाच सुख देऊ शकते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये थंड पाणी सुख देतं हे उदाहरण आपण पूर्वी पाहिलेलं आहे. तो भाव लक्षात घेतला तर स्पर्शाचा आनंद. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध अशा 5 माध्यमातून आपण जीवनामध्ये, सामान्य व्यवहारामध्ये सुख मिळवत असतो. या 5 गोष्टी आपल्याला मिळवाव्या वाटतात. पण आता गंमत लक्षात घ्या, शास्त्रकारांनी दुसरा विषय सांगितला. कोणतीही गोष्ट करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती? विवेक. विवेक शब्दाचा अर्थ नेमकं काय ते कळलं पाहिजे. योग्य अयोग्य कळलं पाहिजे. किती घ्यायचं, कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. कारण ते नाही कळलं ना तर आपल्याकडे सुंदर म्हण मराठी भाषेत आहे, अति तिथे माती. तुम्ही कोणतीही गोष्ट एका मर्यादेच्या पलीकडे जर करायला गेलात तर तीच गोष्ट त्रासदायक असते. वायूच्या आपण उदाहरणामध्ये पाहिलं होतं की अन्नाच्या भरोशावर त्या वायूचं कार्य चालतं, पण अन्न जर अधिक ग्रहण केलं तर ते अन्नच त्या वायूला त्रासदायक, पीडादायक होत असतं. जगात सगळीकडे हा नियम लागू आहे. कुठेही हा विवेक असलाच पाहिजे. त्यात किती गुंतायचं, त्याचा आनंद कोणत्या पातळीपर्यंत घ्यायचा आणि कुठे थांबायचं. कायम लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट सुरू करण्याच्या आधी ती थांबायची कुठे, थांबवायची कुठे हे कळलं पाहिजे. कारण ते नाही कळलं ना तर मग भरकटणे नावाची गोष्ट होते. ते आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचंय. म्हणून या 5 आनंदाचा विचार सांगत असताना आपल्याला भगवान दत्त महाराज या 5 गुरूंचा विचार जे आपल्या समोर पुढे करणार आहेत त्यामध्ये हा विवेक लक्षात ठेवला नाही तर याच गोष्टी कशा नाशाला कारणीभूत होतात हे यांच्या माध्यमातून आपल्याला सांगितलंय. म्हणजे 5ही शब्द, स्पर्श, रूप, रस, गंधाधिक विषयांच्या माध्यमातून मानवी जीवनाला सुख मिळतं हे जसं ते शिकले तसं आपण पाहतोय की एक विधी पद्धती असते. चांगल्या गोष्टी शिकायच्या, व्यवस्थित गोष्टी, स्वीकार्ह गोष्टींचा विचार विधी पद्धतीने, काय टाळायचं निषेध पद्धती. आणि मग या 5ही पद्धतीने जे पुढचे 5 गुरु आपल्याला ते सांगणार आहेत त्या 5 गुरूंच्या माध्यमातून काय टाळायचं ते आपल्याला सांगतायत. मग यातला पहिला गुरु त्यांनी केलाय पतंग नावाच्या त्या कीटकाला. काय असती अवस्था त्याची? मोठी मजेदार रचना आपल्याकडे सांगितली. सगळ्यांनी आपण पाहिलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे किडे, त्यांनी पतंगाचं एक उदाहरण घेतलं. असंख्य किडे आहेत अशा प्रकारचे. काय करतात ते दिव्यावर झेप घेतात. कारण संबंध रूपाचा आहे. रूपाकर्षण आणि रूपाकर्षण कसं जीवाला नष्ट करू शकतं याच्याबद्दल गुरु महाराज आपल्याला उपदेश करतायत. लक्षात घ्या, मी आपण शब्द रचना पाहताना काय पाहिली? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. पण सुरुवात कुठून केली? रूपाकर्षणापासून. मोठी मजेदार रचना आहे. वास्तविक शब्दाकर्षणामध्ये कसा घात होतो इथून सुरुवात करायला पाहिजे होती, नाही केलेली त्यांनी. रूपाकर्षणापासून केली. का केली? प्रत्येक गोष्टीच्या मागे काही कारणमीमांसा आहे. प्रत्येक गोष्टीच्या मागे एक अर्थ आहे. प्रत्येक गोष्टीच्या मागे एक गूढार्थ आहे. समजून घेतला पाहिजे. त्यातली आणखीन मजा आपल्याला लक्षात येईल. त्यातला आनंद वेगळ्या पद्धतीने घेता येईल. पहिले रूपाचा विचार का केला त्याचं उत्तर लक्षात घ्या. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे जरी 5 वापरले तरी या 5 मध्ये सर्वाधिक आकर्षण कशाचं आहे तर रूपाचं आहे.
शब्दस्पर्श रूप रसगंध का वापरले? त्याचं उत्तर, ज्या क्रमाने ते महाभूत तयार झालेले आहेत तो क्रम तिथे आहे. शब्दाचा संबंध आकाशाशी आहे, स्पर्शाचा संबंध वायूशी आहे, आणि त्याच्यामुळे आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी हा क्रम आहे. ज्या क्रमामध्ये ते पंचमहाभूत निर्माण झाले, आणि म्हणून त्यांच्या तन्मात्रा म्हणत असताना शब्दस्पर्श रूप रसगंध असा क्रम वापरला. पण व्यवहारामध्ये सर्वाधिक आकर्षण कशाचं आहे? तर त्याचं उत्तर आहे रूपाचं. रूप शब्द व्यवस्थित समजून घ्यायचा. रूप शब्द केवळ सौंदर्य या अर्थाने नाही, तो तर अर्थ आहे, पण रूप शब्दाचा अर्थ आकार, आणि मग तो कोणताही आकार असला तरी त्याला रूपच म्हणतात. म्हणून त्या पद्धतीने आकाराकडे लक्ष पाहणे ही जी गोष्ट आहे ती अत्यंत महत्वाची आहे. कारण आपल्याला विज्ञान सुद्धा सांगतं, या पंच संवेदनांच्या माध्यमातून, पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून आपण जे सुख भोगतो ना, त्यातलं 83% ज्ञान आपल्याला सामान्यतः डोळ्यांच्या माध्यमातून प्राप्त होतं. म्हणूनच कोणती गोष्ट ऐकण्यापेक्षा ती गोष्ट जर पाहिली तर आपल्याला पटकन कळतं. म्हणून सुरुवातीचं शिक्षण समजून घ्या. शाळांमध्ये, त्याच्याही अगदी बालवाडीमध्ये आपल्याला कोणतीही गोष्ट जेव्हा शिक्षक शिकवायचे ना, तेव्हा ते सांगत नव्हते, दाखवत होते. आणि मग कोणतीही पदार्थ, कोणत्याही पदार्थाचा आपल्याला ओळख करून द्यायची असेल, कोणत्याही वस्तूची ओळख करून द्यायची असेल, तर ती वस्तू आणून दाखवत होते. याला संत्र म्हणतात. मग तुम्हाला संत्र हा शब्द सांगून उपयोग नव्हता. संत्र नावाची वस्तू ते दाखवत होते. का? कारण डोळ्यांनी जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते अधिक परिणामकारक रीतीने समजून घेता येतं. आकरणाची क्षमता नेत्राच्या माध्यमातून जे प्राप्त होतं त्या ज्ञानाची सर्वाधिक असते. आणि म्हणून रूपाचा विचार सगळ्यात पहिल्यांदा केला. किती वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेता येईल. आपल्यामध्ये रूपाकर्षण पा कसं असतं. जसं पहिला आपण सांगितला शब्द, शब्दाचा हिशोब कोणता? कानाचा, ऐकणे. दोन गोष्टी त्यामध्ये आपण सहजतेने पाहू शकतो. जसं म्हटलं तसं, एखादा वक्ता बोलत आहे, आपण ते ऐकत आहोत. श्रवण सुरू आहे की नाही? बिलकुल सुरू आहे. एखादा गायक माफ करा, एखादा गायक गायन करत आहे, आपण ते ऐकतोय की नाही? बिलकुल ऐकतोय. मला सांगा, गायन ही केवळ ऐकण्याची गोष्ट आहे की नाही? वक्तृत्व ही केवळ ऐकण्याची गोष्ट आहे की नाही? पाहायची काय गरज आहे? वक्ता ही काही पाहण्याची गोष्ट आहे का? गायक ही काही पाहण्याची गोष्ट आहे का? पण लक्षात घ्या, आपण जेव्हा गायन ऐकत असतो, आपल्या समोरचा श्रोता जर मध्ये आला तर आपण स्वतःला इकडे तिकडे बाजूला करतो किंवा त्याला व्हायला सांगतो, कारण गायक दिसत राहायला पाहिजे. किती मजेदार रचना आहे. का? कारण रूपाचं आकर्षण, दिसण्यातून मिळणारा आनंद हा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणून ते पहिल्यांदा घेतला. काय करतो तो पतंग? तो पतंग दिव्याच्या दिशेने, कारण दिसण्याचा संबंध तेज तत्वाशी आहे, रूपाचा संबंध तेज तत्वाशी. आणि मग तेज तत्वाचा संबंध असेल तर सगळ्यात तेजस्वी गोष्ट कोणती? आपण सहज म्हणू शकतो सूर्य आहे, पण सूर्य हा प्राप्त नाही ना, म्हणजे आपल्याला त्याच्यापर्यंत जाता येणे या अर्थाने तसा प्राप्त नाही. म्हणून सूर्यापर्यंत जाणे नाही, पण दिव्यापर्यंत जाता येतं. आणि म्हणून दिव्याच्या दिशेने आकर्षित होणे हा विषय ते आपल्याला सांगतात. आणि मग तो पतंग काय करतो? त्या पतंगाला तो दिवा इतका आवडतो, ते ज्योत इतकी आवडते की त्या ज्योतीच्या इतक्या जवळ जायचा प्रयत्न करतो. वास्तविक गरज नसते, लांबून सुद्धा ज्योत सहज पाहता येते, पण आसक्ती निर्माण होते. आणि ती आसक्ती इतकी की हे तेज आपल्या जवळ असलं पाहिजे. लक्षात ठेवा, पाहण्यात काही वाईट नाहीये. जगातली कोणतीही सुंदर गोष्ट पाहण्यात काही वाईट नाही, उचलून आपल्याच जवळ असली पाहिजे. गडबड तिथं होते, कारण आसक्ती त्याला म्हणतात. हा आसक्तीचा विषय जेव्हा येतो तेव्हा पंचायत आहे, तेव्हा अडचण आहे. ती आपल्याला समजून घ्यायची आहे. आणि म्हणून त्या पतंगाने लांबून मस्त दिव्याकडे पाहत राहिला असता तर त्याला आनंद दिव्याचा मिळाला असता, पण त्याला तसं नाही वाटत. त्याला वाटतं ते तेज आपल्या जवळ असलं पाहिजे, आपण त्या तेजाच्या जास्तीत जास्त जवळ गेलो पाहिजे. आणि यात होतं काय? तर त्याचं उत्तर आहे विवेक गमावलेला तो पतंग दिव्यावर झेप घेतो. काही वेळा दिवा विझतो, पण जरी दिवा विझला तरी विजेपर्यंत याच्या पंखांना जाळून मोकळा झालेला असतो. हात काय लागलं?
हाती काहीच नाही लागलं, नुकसानच झालं. लक्षात घ्या, याचे पंख गेले. उलट याच्याजवळ जी चांगली क्षमता होती मुक्तपणे संचार करण्याची, ती क्षमता गमावल्या गेली. लक्षात घ्या, नेमकं ते सांगायचंय. आसक्तीमध्ये जेव्हा अडकतो ना, तेव्हा मुक्ततेची क्षमता आपण आपल्या हाताने गमावून बसतो. त्याला म्हणतात पंख जाळून घेणे. किती अजब रचना आहे, पण ती सहज त्याच्याकडून केल्या जाते. आणि तो पतंग त्या दिव्यावर झेप घेतो. त्या रूपाच्या आकर्षणामध्ये तो स्वतःला नष्ट करून मोकळा होतो. आसक्ती एका मर्यादेच्या पलीकडे गेली की तीच विनाशाचं कारण होते. मी पतंगाकडून रूपासक्तीच्या माध्यमातून जीवनाचा नाश होऊ शकतो हे शिकलो. हे भगवान दत्त प्रभू आपल्याला सांगतायत. आणि भारतीय संस्कृतीने इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने या गोष्टी सांगितल्या की कुठे कुठे समजून घ्यायच्या. म्हणजे एका जागी एक सहज घडलेला प्रसंग आठवतो. एका घरी गणेशोत्सव होता. गणेशोत्सवाकरता गेलो. शेवटचा दिवस होता. आता मोरयाचं विसर्जन करायचं, मोरयाला उचलायचंय हे गृहीत होतं. आणि त्या वेळा जेव्हा मी जाऊन पोहोचलो तेव्हा त्या घरातल्या लहानशा मुलांनी मला एक मजेदार प्रश्न विचारला. तो म्हणाला की काका, मला सांगा, इतका सुंदर बाप्पा आहे तर त्याचं विसर्जन का करायचं? हा प्रश्न तुम्हाला आम्हाला सुद्धा पडलेला असू शकतो. असावं, काही वाईट नाहीये. इतका सुंदर बाप्पा आहे तर त्याचं विसर्जन का करायचं? मी त्याला सहज उत्तर दिलं. दत्तप्रभू मला त्यावेळेला आठवले, रूपासक्तीची ही गोष्ट आठवली. आणि म्हणून त्याला उत्तर दिलं, लक्षात ठेव म्हटलं, बेटा इतका सुंदर आहे म्हणूनच विसर्जन करायचं. किती अजब आहे वाक्य. लक्षात घ्या, गणेश मूर्तीचं विसर्जन आपण जेव्हा करतो तेव्हा केवळ एक प्रक्रिया नाहीये, त्याच्या मागची एक रचना समजून घ्यायची आहे. का? कारण रूपाची आसक्ती वाईटच आहे. कुठल्याही, आणि कुठल्याही म्हणजे अगदी बाकीच्या सोडून द्या, भगवंताच्या सुद्धा. किती अद्भुत आहे. लक्षात घ्या, व्यवहारातला तर विषय आहेत. कारण वर्णन करताना तिथे स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन दत्त महाराज करतात की तसं स्त्री सौंदर्यामध्ये जो अडकतो. तुम्हाला स्त्री सौंदर्याचंच का वर्णन केलं? त्याचं उत्तर आहे, त्याचं आकर्षण सर्वाधिक आहे म्हणून. सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं सौंदर्य, सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं आकर्षण म्हणून त्या आकर्षणाचा विषय केला. पण केवळ त्याच नाही, जगातल्या प्रत्येकच गोष्टीचा, जी जी गोष्ट सुंदर म्हणून दिसते त्या गोष्टीचं सौंदर्य जरूर पाहावं, त्याचा आस्वाद जरूर घ्यावा. त्यात कोणतीही अडचण नाहीये. पण त्या आस्वादाचा परिणाम जो आहे तो आसक्तीत जर होणार असेल तर गडबड तिथं निर्माण होते. म्हणजे एखादी सुंदर वास्तू पाहायला मी गेलो, अप्रतिम एखादी मंदिराची रचना मी पाहिली, ते मंदिर मला खूप आवडलं. त्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर, बाहेरच्या मंदिराचा वास्तूचा सुद्धा विचार केल्यानंतर मला अत्यंत प्रसन्नता वाटली. खूप चांगली गोष्ट आहे. पण मला सांगा, मला ती वास्तू घरी उचलून न्यावी वाटली, आता कशी शक्य आहे? मग गडबड होणार आहे. किंवा घरदार सोडून तिथंच जाऊन राहावं वाटलं तरी गडबड होणार आहे. म्हणून केवळ जोपर्यंत त्या वास्तूच्या संपर्कात आहे, वास्तूचा आस्वाद घेणे निश्चित आनंदाची गोष्ट आहे. आसक्त झाला, गडबड होणार आहे. आणि मग ही आसक्ती कुठपर्यंत? आता म्हटलं तसं मोरयाच्या मूर्तीपर्यंत सुद्धा. आणि म्हणून विसर्जनाची प्रक्रिया सांगितली. का? कारण आसक्त भगवंताच्या रूपात सुद्धा होऊन उपयोग नाही. का? त्याचं कारण आहे की ते सगुण आहे. आणि जे जे सगुण आहे, जे जे साकार आहे, कारण आकाराचा विषय मी आपल्याला सांगितला, रूपाचा संबंध आकाराशी आहे. आणि जे जे साकार आहे ते ते सगुण आहे. आणि जे जे गुणांनी युक्त असेल ते कधीही मुक्तता देऊ शकत नाही. कारण संस्कृतमध्ये गुण शब्दाचे जे दोन अर्थ आपल्याला माहिती आहेत, त्यातला एक शब्द 3 प्रकारचे गुण असा आहे. त्यामध्ये असणारी गुणवत्ता या अर्थाने शब्द आहे. दुसरा गुण शब्दाचा अर्थ दोरी असा पण आहे. किती मजेदार शब्द आहेत. लक्षात घ्या, ते अर्थ किती वेगवेगळे सुंदर तयार केलेले असतात. गुण म्हणजे दोरी, आणि दोरी शब्दाचा अर्थ पुढे जाऊन बांधून ठेवणारी गोष्ट. गुण बांधूनच ठेवतात. वाईट तर लक्षात येतील, चांगल्या गोष्टीही बंधनकारक असतात. म्हणजे काय? उदाहरण देताना मी नेहमी सांगत असतो, आपल्या सगळ्यांनी ऐकलेलं असेल वेगवेगळ्या माध्यमातून, की लक्षात घ्या, लोखंडाच्या साखळीने बांधून ठेवलं आपल्याला दुःख होणार आहे, काही वाईट नाही त्यामध्ये, सहज प्रक्रिया आहे. गळ्यात कोणी सोन्याची साखळी घातली, आपल्याला आनंद होणार आहे. पण आता थोडा विचार करा, सोन्याच्या साखळीने बांधून ठेवलं
आता सुख म्हणायचं का दुःख म्हणायचं नाही सांगता येत, कारण सोन्याची असली तरी साखळी जर बंधनाला कारणीभूत असेल तर ती त्याज्यच आहे. सोन्याचा जरी पिंजरा असला तरी तो पिंजरा सोडून मुक्तपणे उडताच आलं पाहिजे. म्हणून आपल्याला त्या पक्षाच्या माध्यमातून सहज गीतकार सांगतात, सोडी सोन्याचा पिंजरा. पिंजरा सोन्याचा आहे म्हणून अडकणे नावाच्या गोष्टीचं समर्थन होऊ शकत नाही. तसं रूप कमालीचं सुंदर आहे, पण ते आसक्तीचं कारण होत असेल तर तेच विनाशाला कारणीभूत होतं. दत्त महाराज म्हणतात, हे मी पतंगाकडून शिकलो. ते आणखीन एखादी गोष्ट आणखीन एखाद्या गुरुकडून शिकतील पुढच्या भागात. तोपर्यंत जय गजानन.